आणि आता सविस्तर बातमी बघणार आहोत। रोहित पवारांनी अजित पवारांसंदर्भात केलेल्या दाव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। दरम्यान रोहित पवारांच्या दाव्यानंतर अजित पवार गटाकडून देखील पलटवार करण्यात आला। रोहित पवारांनी नेमका काय आणि कोणता दावा केलाय पाहूयात। इसीलिए उनको आगे जाके शायद ऑफर दी जाएगी, अगर हमारे साथ रहना है तो आपको कमल चिन्ह पे ही लड़ना पड़ेगा। रोहित पवार साहेबांची आकलन आणि त्यांची बुद्धी जेवढी असेल तेवढीच त्यांनी बोलावं। शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांसंदर्भात मोठा दावा केला। लोकसभेमध्ये अजित पवारांचा भाजपला फायदा झाला नसल्यानं विधानसभेत कमळावर लढण्यासाठी भाजपकडून दबाव टाकण्यात येतोय असा दावा रोहित पवार यांनी केला। दरम्यान रोहित पवारांनी केलेल्या दाव्यानंतर आता अजित पवार गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं। अजित दादा का जो फायदा लोकसभा में होना चाहिए था वो नहीं हुआ। अभी फायदा जो नहीं देते वो भाजपा कभी अपने पास में नहीं रखते, इसीलिए उनको आगे जाके शायद ऑफर दी जाएगी, अगर हमारे साथ रहना है तो आपको कमल चिन्ह पे ही लड़ना पड़ेगा, नहीं तो आपके 12 आमदार ऑलरेडी हमारे टच में है, जैसे बीजेपी के टच में। और जिस व्यक्ति ने बीड़ जिला से एक आमदार ने मेरे बारे में कुछ कहा तो वो भी व्यक्ति बीजेपी के साथ कांटेक्ट में। तो ये जो चीज़ें चल रही है, आगे वाले 1 महीने में बहुत बड़ा बदल इस महाराष्ट्र में होते हुए दिखेगा। रोहित पवार साहेबांची आकलन आणि त्यांची बुद्धी जेवढी असेल तेवढीच त्यांनी बोलावं। कमळावर जर का लढवायचं होतं तर लोकसभेला सगळ्यात जास्त सोपं होतं, त्या ठिकाणी आम्ही ऐकलं नाही। आम्हाला जर का लढवायचं असतं तर आत्ताच आम्ही कमळावरती लढलो असतो। म्हणून त्यांची वैचारिक क्षमता जेवढी असेल तेवढंच त्यांनी त्या ठिकाणी बोललं पाहिजे। इतकंच नाही तर शरद पवारांना सोडून गेलेल्या सर्व आमदारांना देखील भाजपच्या चिन्हावर लढावं लागणार असं रोहित पवार यांनी म्हटलंय। जे नेते साहेबांना सोडून भाजप बरोबर राष्ट्रवादीतून गेलेले आहेत, विधानसभा जर अजितदादांच्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना जर लढायची असेल तर त्यांना एकच पर्याय राहणार आहे, म्हणजे भाजपचं चिन्ह। हा संदेश हा कुठेतरी भाजपच्या मोठ्या केंद्रातल्या नेत्यांनी दिलेला दिसतोय असं आपल्याला म्हणावं लागेल। रोहित पवार हे एका विजयामुळे हुरळून गेलेले आहेत आणि त्यामुळे ते असे काही बरळत आहेत। अशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव ना भारतीय जनता पार्टीकडून आहे ना आमच्याकडून आहे। कमळाच्या चिन्हावर लढायचा प्रश्नच येत नाही। यापूर्वीही रोहित पवारांनी अजित पवार गटासंदर्भात अनेक दावे केले। काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांनी अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता। त्यांच्या या दाव्यानंतर अजित पवार यांच्याकडून जोरदार पलटवार करण्यात आला। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। मी तरी बघितलेलं आहे असे 30 उमेदवार आत्ताच साहेबांनी तिथे ठरवल्यासारखे आहेत आणि काय काय जे मंत्री आहेत जे आज अजितदादांबरोबर आहेत त्यांच्या मतदारसंघातले सुद्धा उमेदवार आता फायनल झालेले आहेत। सांगितलं 18 ते 19 आमदार हे नक्कीच संपर्कात आहेत, त्यातले किती घ्यायचे ते पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील। कोणतरी आमचे विरोधक सांगतात की ह्यांनी संपर्क साधला, त्यांनी संपर्क साधला, असं काही झालेलं नाहीये। सगळ्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत, हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। रोहित पवारांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मात्र त्यांच्या दाव्यावर अजितदादा काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.